नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहास आणि जनरल नॉलेजच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. आधुनिक भारताचे शिल्पकार 19वे शतक. तुमच्या एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. नकाशावर बघा. आज आपण अशा 3 महान समाजसुधारकांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारताला आधुनिकतेकडे नेले. 1. राजा राम मोहन रॉय, ज्यांनी बंगालमध्ये परिवर्तनाची सुरुवात केली. 2. नाना शंकरशेठ, ज्यांनी मुंबईचा कायापालट केला. 3. बाळशास्त्री जांभेकर, ज्यांनी कोकण आणि मुंबई परिसरात ज्ञान ज्योत पेटवली. तर मुलांनो, सर्वात आधी आपण माहिती घेऊया राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल. यांना बंगालच्या प्रबोधनाचे दूत म्हटले जाते. जन्म 22 मे 1872 रोजी बंगालमधील राधानगरी हुगळी येथे झाला. मूळ आडनाव. त्यांचे मूळ आडनाव बॅनर्जी होते, पण नंतर ते रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. निधन 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टल, इंग्लंड येथे झाले. नोकरी. त्यांनी 1805 ते 1814च्या काळात ईस्ट इंडिया कंपनीत दिवाण म्हणून काम केले. परीक्षेच्या दृष्टीने त्यांचे किताब म्हणजेच टायटल्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक, नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत आणि बंगाली गद्याचा जनक म्हटले जाते. तसेच बेंथम यांनी त्यांचा मानवजातीचे सेवक असा गौरव केला होता. हे पॉइंट्स नीट लक्षात ठेवा, यावर थेट प्रश्न येतो. आता पाहूया त्यांचे संस्थात्मक आणि शैक्षणिक कार्य. सती प्रथाबंदी. राजा राम मोहन रॉय यांनी 1818 पासून आपल्या पत्रकांद्वारे सती प्रथेला तीव्र विरोध केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिकने सतीबंदीचा कायदा संमत केला. ही भारताच्या इतिहासातील खूप मोठी घटना होती. संस्था स्थापना. त्यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा स्थापन केली एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी. त्यानंतर 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाज स्थापन केला, ज्याचे पहिले सचिव ताराचंद्र चक्रवर्ती होते. 1827 मध्ये त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन देखील सुरू केले. शिक्षण. 1817 मध्ये त्यांनी डेव्हिड हेयर यांच्या मदतीने हिंदू कॉलेज सुरू केले, ज्याला आज आपण प्रेसिडेन्सी कॉलेज म्हणून ओळखतो. 1826 मध्ये वेदांत कॉलेज आणि अँग्लो उर्दू स्कूल सुरू केले. त्यांनी 1823 मध्ये लॉर्ड ॲम्हर्स्टला पत्र लिहून भारतासाठी पाश्चात्य आणि विज्ञानयुक्त शिक्षणाची मागणी केली होती. या स्लाइडमध्ये आपण त्यांची पत्रकारिता आणि ग्रंथसंपदा पाहणार आहोत. वृत्तपत्रे. त्यांनी 4 डिसेंबर 1821 रोजी संवाद कौमुदी हे बंगाली पाक्षिक सुरू केले. तसेच पारशी भाषेतील मिरत उल अखबार हे वृत्तपत्र सुरू केले. याशिवाय समाचार चंडिका, बेंगॉल हेराल्ड आणि ब्राह्मणिकल मॅगझिनशीही ते जोडले गेले होते. इंग्लंड दौरा. 1830-31 मध्ये ते मोगल बादशाह अकबर द्वितीयची पेन्शन सुरू करण्यासाठी इंग्लंडला गेले होते आणि अकबर द्वितीयनेच त्यांना राजा हा किताब दिला होता. हाऊस ऑफ कॉमन्सशी सल्लामसलत करणारे ते पहिले भारतीय ठरले. ग्रंथ. 1805 मधील तुहफत उल मुवाहुद्दीन म्हणजेच पर्शियन भाषेतील एकेश्वरवाद्यांना नजराणा, 1820 चे द प्रिसेप्ट्स ऑफ जीसस आणि 1833 चे गौडीय व्याकरण हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. चला, आता आपण आपल्या महाराष्ट्राकडे वळूया आणि माहिती घेऊया नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल. यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हटले जाते. जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबईत झाला, तर त्यांचे मूळ गाव ठाण्यातील मुरबाड हे होते. निधन 31 जुलै 1865 रोजी. विशेष नोंद. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गोवालिया तलावाजवळ भवानी शंकर मंदिर आणि धर्मशाळा बांधली. त्यांच्याबद्दलचे गौरवोद्गार परीक्षेत नेहमी विचारतात. आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हटले. न. र. फाटक यांनी त्यांना मुंबईचे शिल्पकार व पहिला नागरिक म्हटले. आचार्य जावडेकर यांनी त्यांना लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हटले. नानांचे शैक्षणिक आणि राजकीय कार्य खूप मोठे आहे मुलांनो. शैक्षणिक कार्य. 21 ऑगस्ट 1822 रोजी सुरू झालेल्या बॉम्बे नेटिव्ह स्कूल व शाळा पुस्तक मंडळीचे ते मुख्य आधारस्तंभ होते. एल्फिन्स्टन स्कूल आणि इन्स्टिट्यूटसाठी त्यांनी 25,000 रुपयांची देणगी दिली. 1834 मध्ये त्यांनी स्वतःच्या बंगल्यात मुलींची शाळा सुरू केली, जिथे मार्गरेट विल्सन यांनी शिक्षिका म्हणून काम केले. ते 16 वर्ष बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते आणि ग्रँड मेडिकल कॉलेज आणि स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. राजकीय व नागरी कार्य. 26 ऑगस्ट 1852 रोजी त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही मुंबईतील पहिली राजकीय संघटना स्थापन केली. याशिवाय मुंबई म्युनिसिपल कमिशन 1846 आणि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या स्थापनेतही त्यांचे योगदान होते.
आता आपण पाहूया नानांनी मुंबईला दिलेल्या आधुनिक सार्वजनिक सुविधा आणि रेल्वे. रेल्वेचा पाया. भारतात रेल्वे आणण्यात नानांचा सिंहाचा वाटा होता. 1845च्या रेल्वे समितीत ते सहभागी होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी जेव्हा भारतातील पहिली रेल्वे धावली तेव्हा गोल्डन पास मिळवून प्रवास करणारे ते पहिले भारतीय प्रवासी ठरले. नागरी सुविधा. त्यांनी गिरगाव येथे संस्कृत लायब्ररी, चिंचपोकळी येथे गॅस कंपनी आणि मुंबईकरांच्या पाण्यासाठी तानसा व मलबार तलाव निर्मितीच्या योजना आखल्या. 1845 ते बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे डायरेक्टर बनले आणि 1862 कायदे मंडळाचे सदस्यही बनले. 1855 सरकारने काढलेल्या 2 कोटी रुपयांच्या कर्जाबद्दल त्यांनी प्रशासनाला थेट जाब विचारण्याची हिंमत दाखवली होती. आता आपण अभ्यास करणार आहोत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल, ज्यांना आपण राष्ट्र जागृतीचे अग्रदूत म्हणतो. जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्गातील पोंभुर्ले येथे झाला. उपाधी त्यांना बाळ बृहस्पती म्हणून ओळखले जायचे. शिष्य त्यांचे शिष्य कोण होते माहितीये का? दादाभाई नवरोजी, केरूनाना छत्रे आणि डॉक्टर भाऊदाजी लाड यांसारखे दिग्गज त्यांचे शिष्य होते. बाळशास्त्रींच्या नावावर अनेक पहिले मान आहेत. 1834 एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते पहिले भारतीय प्राध्यापक बनले. ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी होते. दक्षिण विभाग अध्यापक वर्गाचे डीएड बीएडचे ते पहिले संचालक होते. कुलाबा वेधशाळेचे ते पहिले मराठी संचालक होते. बाळशास्त्री जांभेकर यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे मराठी पत्रकारिता. दर्पण पहिले मराठी वृत्तपत्र. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरू केले. सुरुवातीला हे पाक्षिक होते, नंतर साप्ताहिक झाले. यात एका स्तंभात इंग्रजी, जे बाळशास्त्री स्वतः लिहायचे, आणि दुसऱ्या स्तंभात मराठी, ज्याचे भाषांतर रघुनाथ हरिश्चंद्रजी व भाऊ महाजन करायचे, अशी रचना असायची. यातून त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. 26 जून 1840 रोजी याचा शेवटचा अंक निघाला. दिग्दर्शन पहिले मराठी मासिक. 1840 त्यांनी हे मासिक सुरू केले, ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि विज्ञानावर शैक्षणिक लेख असायचे. ग्रंथसंपदा त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या 1836 आणि हिंदुस्तानचा इतिहास 1846 ही पुस्तके लिहिली. तसेच 1845 त्यांनी ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत उपलब्ध करून दिली. हे नक्की लक्षात ठेवा. या स्लाइडमध्ये बाळशास्त्रींचे धर्मरक्षण आणि सामाजिक सुधारणांचे कार्य दिले आहे. शेषाद्री प्रकरण, शुद्धीकरण मोहीम. श्रीपती मुळे या अल्पवयीन मुलाला ख्रिश्चन होण्यापासून त्यांनी रोखले. न्यायालयाकडून त्याचा ताबा मिळवला आणि करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या आज्ञेने त्याचे पुन्हा हिंदू धर्मात शुद्धीकरण केले. यात त्यांना नाना शंकर सेठ यांचीही मदत झाली होती. त्यांनी दर्पणमधून ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आक्रमक प्रचाराला चोख उत्तर देणाऱ्या मोरोभट दांडेकरांचे समर्थन केले. विधवा पुनर्विवाह. 1837 त्र्यंबकेश्वरच्या व्यंकटेश शास्त्री तैलंगांच्या मागणीचे त्यांनी दर्पणमधून समर्थन केले आणि पुनर्विवाह प्रकरण हे मराठीतील पहिले पुस्तक प्रसिद्ध करून स्त्री सुधारणांना गती दिली. विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या ऐनवेळी झटपट उजळणी करण्यासाठी हा तुलनात्मक तक्ता एक्झाम मॅट्रिक्स खूप उपयुक्त आहे. राजा राम मोहन रॉय. मुख्य उपाधी आधुनिक भारताचे निर्माते. संस्था ब्राह्मो समाज. वृत्तपत्र संवाद कौमुदी. नाना शंकर सेठ. मुख्य उपाधी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. संस्था बॉम्बे असोसिएशन. कार्य संस्था आणि नागरी पायाभूत सुविधा उभारणे. बाळशास्त्री जांभेकर. मुख्य उपाधी आद्य पत्रकार बाळ बृहस्पती. संस्था बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी. वृत्तपत्र दर्पण आणि दिग्दर्शन. चला आता काही महत्वाचे अतिरिक्त जीके फॅक्ट्स पाहूयात, जे परीक्षेत मार्क्स फेच करून देतात. यंग बेंगॉल चळवळ याचे संस्थापक डेरोजिओ होते, ज्यांना पहिले स्वातंत्र्य कवी मानले जाते. त्यांनी अकॅडमिक असोसिएशनद्वारे युवकांना बुद्धिप्रामाण्याचा संदेश दिला. टागोर कुटुंबीय. देवेंद्रनाथ टागोरांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली, तर सत्येंद्रनाथ टागोर हे भारताचे पहिले ICS अधिकारी बनले. ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी मराठी माणसे. बाबा पद्मनजी, पंडिता रमाबाई, नारायण शेषाद्री, विष्णू भास्कर करमरकर इत्यादी. पहिले मराठी दैनिक. ज्ञानप्रकाश हे पहिले मराठी दैनिक होते आणि त्याचे संपादक कृष्णाजी रानडे होते. आणि शेवटी 19वे शतक एका दृष्टिक्षेपात. 1815 आत्मीय सभेची स्थापना. 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना. 1829 सती प्रथा बंदी कायदा. 1832 दर्पण वृत्तपत्राची सुरुवात. 1852 बॉम्बे असोसिएशनची स्थापना. 1853 भारतातील पहिली रेल्वे धावली. तर मुलांनो, अशा या महान विचारवंतांचा वारसा आज आपण अभ्यासला. तुमच्या आगामी परीक्षांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रकरणाबद्दल मनात काहीही शंका किंवा डाऊट्स असतील तर खाली कमेंट नक्की करा.